तुम्ही ड्रोनाचार्य या कंपनीचं नाव ऐकलंच असेल. जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं तेव्हा ही कंपनी फार ट्रेंडमध्ये होती, कारण त्यावेळेस ड्रोनचा फार वापर झाला. शेअर होल्डर्सला वाटले की ड्रोनची डिमांड इथून फार वाढणार. त्यानंतर ज्या काही ड्रोन कंपनीज आहेत त्यांचे भाव एकदम आसमानाला भेटले. त्यांपैकी एक ड्रोनाचार्य होता. आता ड्रोनाचार्यचा जो किस्सा आहे तो एक फार इंटरेस्टिंग आहे. मला एक त्याच्यावर पिक्चर बनवू शकतो अशा प्रकारची स्टोरी आहे. यांनी जवळपास 32 कोटींचा आपला IPO आणला होता. म्हणजे 32 कोटी रुपये त्यांनी शेअर होल्डर्स कडून उचलले आणि सांगितले की त्यांपैकी 27 ते 28 कोटी रुपयांचे आम्ही ड्रोनचे पार्ट्स विकत घेणार आहोत अजून ड्रोन बनवण्यासाठी. रिसेंटली कोणीतरी कंप्लेंट टाकली, इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं तर हे कळलं की त्यांपैकी फक्त आणि फक्त 70 लाख रुपये ड्रोन पार्ट्स विकत घेण्यात आले. बाकी पैसे कंपनीचे जे ओनर्स आहेत त्यांनी इकडे तिकडे डायव्हर्ट करून गायब केले. गोष्ट इथेच थांबली नाही. सेबीच्या रिपोर्टनुसार कंपनीने त्यांचा मागच्या वर्षीचा रेव्हेन्यू सुद्धा 35 कोटींनी वाढवला. 35 कोटींचा यांनी दाखवलं की आम्हाला सेल झालाय 2 कस्टमर्स कडून. त्यांचे काही डिटेल्स, कुठलाही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस त्यांना कंपनीने दिलेच नाही. तर अशा प्रकारची कंपनी आहे जिथे 200 रुपयांच्या आसपास कंपनीची शेअर प्राइस गेली होती, जी आता 50-60 रुपयांनी त्यापेक्षा खाली चालली आलेली आहे. आणि इथे शेअर होल्डर्सला भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कंपनीमध्ये IPOच्या आधी ज्या शेअर होल्डर्सनी इन्व्हेस्ट केलं होतं त्या 202 इन्व्हेस्टर्स पैकी 167 लोकांनी ऑलरेडी एक्झिट केलेली आहे आणि डबल ट्रिपल पैसा केलाय. कंपनीचे जे ऍडवायझर आहेत त्यांच्या मुलीने सुद्धा जवळपास 7-8 कोटी रुपये छापलेले आहेत त्यांच्या IPO मध्ये आणि शेअर प्राइस वाढल्यानंतर. पण ओव्हरऑल यांनी जी केली आहे ती गोष्ट धोकाधडीची आहे. सेबीच्या रिपोर्टमध्ये याबद्दल सांगितलं गेलंय. आणि यामध्ये सगळ्यात म्हणजे खराब गोष्ट ही आहे, किंवा तुम्ही म्हणू शकाल की युनिक गोष्ट ही आहे की यांनी फ्रॉड केला. ही युनिक गोष्ट नाहीये. कोटींचा फ्रॉड झाल्याने ना फाईन लागले 10-20 लाख रुपयांची. अजून काहीच नाही. म्हणजे बिझनेस त्यांचा अगेन ॲज युज्युअल हे चालवतील आणि शेअर होल्डर अशाच प्रकारे फसत राहतील. तर यापासून सावधान होण्याचा एक तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो की फक्त प्रॉफिटवर तुम्ही फोकस करू नका. कंपनीचा रेव्हेन्यू तुम्ही बघितला ड्रोनाचार्यचा तर चांगला दिसेल, प्रॉफिटही चांगला दिसेल. कंपनीचा कॅश जनरेटेड फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे CFO तुम्ही चेक करा. CFO कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये मिळेल. तो निगेटिव्ह असता कामा नये. एखाद वर्ष असला तर चालेल, बाकी वर्ष तो निगेटिव्ह असता कामा नये. आणि हा CFOचा रूल म्हणजे जनरली कंपनीचा CFO हा प्रॉफिटच्या आसपास असला पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि हा रूल बँक्स आणि NBFC वर अप्लाय होत नाही. ते सोडून प्रत्येक कंपनीवर हा रूल अप्लाय होतो की त्यांचा CFO हा प्रॉफिटच्या आसपास असायला पाहिजे. तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा, नाही तर अशाच प्रकारे कंपनीज येतील, पागल बनवतील आणि होणार काही नाही, प्रमोटर्सला शेअर होल्डर्सचा पैसा डुबेल, जसं या केसमध्ये डुबलेला आहे.